रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, पुणे महानगरपालिका, झेप फाउंडेशन, पुणे संकल्प फाउंडेशन यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. दिनांक 2 जुलै 2025 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत तळजाई पठावरती वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष अजय काळे सर, रोटरॅक्टर्स, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार कांताभाऊ राठोड, संकल्प फाउंडेशनचे गणेश गांधी आणि सुरेश सर, ललित कनसकर, काका कुमंदणी, कुलकर्णी, गोंगले दादा या सर्वांच्या उपस्थितीमुळे वृक्षारोपण व सीड्स बॉल प्लांटेशन या कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला. तळजाई पठारावर वृक्षारोपण तर सीड्स बॉल प्लांटेशन ड्राईव्ह तुळजाई वनक्षेत्र येथे संपन्न झाला. पुण्यातील विविध संस्थेचे कार्यकर्ते व तळजाई येथे येणाऱ्या नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग प्रोत्साहक पूरक ठरला व कार्यक्रम पार पडला. अजिंक्य महाराष्ट्रासोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव, पुणे. आज 2 जुलै बुधवार रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज आणि त्याचबरोबर झेप फाउंडेशनचे संस्थापक कांता राठोड, संकल्प फाउंडेशनचे संस्थापक गणेश गांधी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे रोटरॅक्टर्स आणि रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे सर्व सहकारी आणि SBI स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेन अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण वृक्षारोपण आणि सीड बॉल प्लांटेशन असा कार्यक्रम घेतलेला आहे. सर्व लोकांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद. हा कार्यक्रम पर्यावरणाशी संबंधित आणि पर्यावरणाची जागरूकता वाढवण्याकरता करणार आहोत. याच्याकरता खास मदत महानगरपालिका म्हणजे गणेश गांधी सर आणि इथे दीपक शिंदे आहेत, ते पण पक्षी मित्र आहेत, त्यांची ही संकल्पना आणि आयडिया होती. त्याचबरोबर कांता राठोड आपल्या झेप फाउंडेशनचे संस्थापक हे पण उपस्थित आलेत. रोटरी क्लब तर्फे सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. थँक्यू. तर याची एक सेपरेट ओळख करून देतो. यांना आपण क्लबमध्ये बोलवणार आहे. यांनी एक सुंदर रेड क्रॉस रिप्रेझेंटेटिव्ह इन आवर स्पोर्ट कॉलेज आणि आज आणि वृक्षारोपणासाठी आणि धन्यवाद सगळे आल्याबद्दल. And we also have our immediate past president Bhagyashree here and our immediate vice president Aksha. अक्षय जावर म्हणजे बिलिंग कंपनी. तर सगळ्या रोटरेटर्सना धन्यवाद. असे जे जॉईंट उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मदत लागणार आहे. उदाहरणार्थ आपण एक कला प्रदर्शन पण आपण घेणार आहोत 13-14 सप्टेंबरला. आमचे प्रयत्न चालू आहेत. झालं की आपलं बोलणं झालेलं आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगू. इथे पण तुम्हाला म्हणजे युथची